हा जो सत्यनारायण आहे त्याच्या विरोधात सगळ्यात पहिल्यांदा जो हुंकार किंवा उद्गार काढला तो संत गाडगे बाबा. यातला जो आशय आहे सत्यनारायणाच्या कथेचा तो कसा चुकीचा आहे, त्यातून ईश्वराची बदनामी कशी होते असा एक महत्वाचा मुद्दा गाडगेबाबांनी मांडला होता. मग तिने माफी मागितली आकाशवाणीतल्या देवाला आणि सांगितलं की ठीक आहे प्रसाद खाते. मग तिने प्रसाद खाल्ला. प्रसाद खाल्ल्याबरोबर तिचा नवरा आणि तिचे वडील ज्या जहाजात बसले होते, ज्या नावेत बसले होते, ती नाव वर आली. तर अशा तऱ्हेने त्या ठिकाणी एक रामदास नावाची बोट बुडाली होती दुसऱ्या महायुद्धाच्या काळामध्ये. तर 1945च्या दरम्यान दुसरं महायुद्ध झालं आणि भारत सरकारला प्रश्न पडला, तेव्हा इंग्रज सरकार होतं अर्थातच. तर तेव्हा प्रश्न पडला की काय करावं. तर गाडगेबाबा म्हणतात ती नाव बुडाली आहे. आता हे ₹1.25 देऊन एखादा भटजी समजा बुडालेली नाव वर आणत असेल तर ₹1.25 कोटी द्या आणि भटजींची लाईन लावा त्या समुद्र किनाऱ्यावर आणि नाव येते का वर. तर लोक म्हणाले नाही. लोकांनी उत्तर दिलं की नाव काही वर येत नाही. मग ते म्हणाले बैताड बेलणे हो, जर सत्यनारायणाची पूजा केली नाव वर येत नाही बुडालेली आजची, तर तेव्हा जेव्हा केव्हा ही कथा तयार झाली असेल तेव्हा ते नाव कशी काय वर आली असेल.